श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तो म्हणजेच काय, तर ज्या कुणाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही अशांनी कोणता असा ग्रंथ आहे की त्याचं पारायण केल्याने आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची पुण्यप्राप्ती मिळत असते किंवा तेवढेच पुण्य आपल्या पदरी पडत असतं. आता बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो बघा, किंवा आपल्या वेळेअभावी, आपल्या जॉब अभावी, आपले लहान मुलं आहेत, आपला संसार आहे, प्रपंच आहे आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे आपल्याला या गोष्टी नाही जमत. नियम अटी सगळ्या गोष्टी ज्या असतात गुरुचरित्राला ते पालन करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे आपण असं वाटत असं की आपण काय करावं की आपल्याला गुरुचरित्र केल्याचं पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असेल. तर यासाठी आपल्याला एक असा ग्रंथ आहे, तो ग्रंथ वाचन केल्याने नियमसुद्धा कमी असतात आणि तो ग्रंथ आपण कमी वेळामध्ये आपण वाचन करू शकतो. हा बघा, हा ग्रंथ आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र. या ग्रंथाचं आपण वाचन केल्याने, मनन केल्याने, उपासना केल्याने आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पुण्यप्राप्तीही मिळत असते. या ग्रंथामध्ये त्याची एक ओळीचा सगळं काही विस्तारपूर्वक दिलेलं आहे, म्हणून या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो. आता संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे किती अध्यायाचं आहे, संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे कोणत्या प्रकाशनाचं घ्यावं, हे वाचन करत असताना कोणते नियम पाळावे, गुरुचरित्रासारखेच याला पण नियम आहेत का, पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि आपण जाणून घेऊ. तर माझ्याजवळ हा जो ग्रंथ आहे बघा, हा त्रिवेणी प्रकाशनचा आहे, पण माझ्याकडे जो ग्रंथ आहे तोच तुमच्याकडे असेल असं नाही, तुमच्याकडे वेगळा पण असू शकतो. माझ्याकडे जो ग्रंथ आहे यामध्ये 52 अध्याय आहेत, यामध्ये 52 अध्याय एकूण येत असतात. तुमच्याकडे जो ग्रंथ असेल त्यामध्ये बघा, त्यामध्ये इथे बघू शकतात तुम्ही 52 अध्याय आहेत माझ्याकडचा जो आहे तो, आणि तुमच्याकडे जो ग्रंथ असेल त्यामध्ये 7 अध्याय सुद्धा असू शकतात. हे अध्याय जे आहेत अगदी एका पानाचा एक अध्याय अशा पद्धतीने आहे. 7 अध्यायांचा जो ग्रंथ असतो त्यामध्ये पहिला अध्याय खूप मोठा येत असतो, या पद्धतीने असतो. म्हणजे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने असतं, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका की माझ्याकडे हा आहे मी करू की नको. ग्रंथ कुठलाही असो, संक्षिप्त श्री गुरुचरित्र ही जी प्रथा आहे तर ही सगळ्यांजवळ सारखीच आहे, कुठल्याही प्रकाशनचं असू द्या तुम्ही करू शकतात. आता ह्या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी कशा पद्धतीने आपण करावं, आता 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सप्ताह कालावधीमध्ये चालणार आहे. पण मात्र तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल या ग्रंथाचं त्या पद्धतीने पण करू शकतात, आणि तुम्हाला जर दररोज एक पारायण करायचं आहे म्हणजेच 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत 7 पारायण तुमचे होत असतील, या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. आता हे पारायण करत असताना बघा, एका बैठकीत तुम्ही जर पारायण करायला गेले तर किती वेळ लागेल. आता माझं मी सांगते तर मला 1 तास लागतो. जे नवीन असतील वाचण्यासाठी 1 तास किंवा सव्वा तास लागेल त्यांना. स्वामी चरित्र साराम जो नित्याचा आपण पठण करत असतो त्या अध्यायाप्रमाणेच म्हणजे तेवढाच ग्रंथ हा येत असतो, त्यामुळे घाबरू नका. आणि सप्ताह जर वाचन करायचं असेल, 52 अध्यायांचा तुमच्याकडे असेल ग्रंथ, तर सप्ताह कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही वाचन करू शकतात. रोजचे अध्याय हे वेगवेगळे असतात आणि जर तुम्हाला एक ग्रंथ म्हणजे एक पाठ जर एक पारायण जर एका दिवसाला करायचं आहे तर असे 7 पारायण तुम्ही 7 दिवसांमध्ये करू शकतात. ठीक आहे, पहिल्या दिवशी संकल्प करावा आणि नंतर साकडं घाला महाराजांना, अभिषेक वगैरे सगळं पंचोपचार अशी महाराजांची पूजा करा. पाठ मांडणी करावी का, ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुम्हाला पाठ मांडणी शक्य झाली तर तुम्ही पाठ मांडू शकतात, नाही तुम्हाला शक्य होत तर देवघराच्या समोर बसून तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकतात. त्यात काही म्हणजे असं नाही की पुण्यप्राप्ती मिळणार नाही, शेवटी तुमची इच्छा. तुमच्या घरात जागा असेल तर पाठ मांडावा, नसेल तर नाही मांडला तरी चालेल. या ग्रंथाचं पारायण करत असताना दररोज एक पाठ करावा हे मी तुम्हाला सांगितलं, पण सप्ताह पद्धती कशी असते तर यामध्ये दिलेली आहे बघा. सप्ताह पद्धती सुद्धा या ग्रंथात दिलेली. पारायणाची 52 अध्याय आहेत. तर पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 8 ते 17 अध्याय, तिसऱ्या दिवशी 18 ते 27, चौथ्या दिवशी 28 ते 34, 5वा दिवस जो असेल त्या दिवशी 35 ते 37, 6वा दिवशी 38 ते 43, 7वा दिवशी 44 ते 52. या पद्धतीने आपण पठण करायचं आहे. ज्यांचे खूप लहान मुलं आहे त्यांना काहीच करणं शक्य नाही, त्यांनी या पद्धतीने करा, म्हणजे 7 दिवसात एक पारायण तुमचं पूर्ण होईल या ग्रंथाचं. ठीक आहे, आता ज्यांना कुणाला 7 पारायण करायचे 7 दिवसांमध्ये
त्यांनी काय करावं किंवा मग जे एक पारायण करणार आहेत त्यांनी पण काय करावं, हे सगळ्यांना नियम सारखेच असतील. तर बघा, आपण जेव्हा पण पारायण करणार आहोत पहिल्या दिवशी, तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करावा. संकल्प करत असताना तुम्ही 7 दिवसात 7 पारायण करणार आहेत तसं संकल्पामध्ये सांगावं. तुमचं नाव, गोत्र ते सगळं काही घेतल्यानंतर तुम्ही पारायण किती करणार आहेत ते तुम्ही तिथे सांगू शकता. तुम्हाला 7 पारायण करायचे असतील तर 7 पारायण तुम्ही करू शकतात. त्यानंतर तुम्हाला सांगेल, तुम्हाला जर 1 पारायण करायचं असेल तर 1 सांगावं, 2 करायचे असतील 2 सांगा, 3 करायचे असतील 3 सांगा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. नंतर बघा, आपल्याला नियम अटी काय असतात, तर संकल्प झाला, महाराजांची पंचोपचार अशी पूजा झाली. हा ग्रंथ जो असतो आपण वरती ठेवावा. काढल्यानंतर या ग्रंथाची आपण पूजा करावी. ग्रंथाची पूजा करायची, नमस्कार करावा. ज्या पद्धतीने गुरुचरित्र ग्रंथाचे आपण रिस्पेक्ट करतो, मान सन्मान की जे काही आपल्या मनात भाव असतो त्या पद्धतीने या ग्रंथाला नमस्कार करावा. फूल व्हायचं आहे आणि आपण महाराजांना सांगावं की माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि त्यानंतर आपण आपली पूजेला सुरुवात करावी. तर सर्वप्रथम स्वामी स्तवन पहिल्या दिवशी 1 वेळा म्हणावं. त्यानंतर तुम्हाला सांगेल, स्वामी स्तवन हे पहिल्या दिवशीच म्हटलं तरी चालेल, दररोज म्हटलं तरी चालेल, पण पहिल्या दिवशी अवश्य तुम्ही म्हणायचं आहे. त्यानंतर ग्रंथ वाचत असतो तेव्हा बघा, या ग्रंथामध्ये घोर कष्टदान स्तोत्र दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या ग्रंथामध्ये आहे का नाही बघा, यामध्ये आहे म्हणून सांगत आहे. तर घोर कष्टोद्धारण स्तोत्र 1 वेळा म्हणावं. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर गायत्री मंत्र जो असतो तो 11 वेळा म्हटला तरी पण चालेल. गायत्री मंत्र का म्हणावा, की आपल्याकडून जर बघा, गायत्री मंत्र म्हटल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती लवकर मिळत असते किंवा आपण जे वाचन करत असतो त्यामध्ये आपल्याला क्षमाप्राप्ती मिळत असते. म्हणून 11 वेळा तरी गायत्री मंत्र म्हणा. कारण मोठं गुरुचरित्र आपण पठण करतो तेव्हा 1 माळ गायत्री मंत्र दररोज आपण जप करत असतो, पण याला तरी आपण 11 वेळा तरी गायत्री मंत्र जप करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप घ्यायची आहे आणि आपण वाचनाला सुरुवात करावी. वाचन पूर्ण करून घ्यायचंय. वाचन केल्यानंतर आपण आरती महाराजांची करायची किंवा 1 वेळा केली तरी सुद्धा चालेल. आता जेवणामध्ये जे पदार्थ असतात, जेवणाचं आता काय नियम असतात, तर बघा, जेवणाचे असे नियम की तुम्ही जे जेवण करणार आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. आता बरेच लोक बोलतील की याला सुद्धा कांदा, लसूण वगैरे याचे नियम लागू पडतात का, तर या ग्रंथाला कांदा, लसूण वगैरे या ग्रंथाला नियम लागू पडत नाही. त्यामुळे तुम्ही जे तुमचा रोजचा आहार आहे तो जेवण करू शकतात. सगळे पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये घेणार आहेत, व्हेजमधले ते सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. फक्त तुम्हाला सांगितलं, आपण जेवण करायच्या आधी नैवेद्य आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे. आरती आपल्याला घ्यायची आहे. 2 वेळा झाली तर 2 वेळा घ्या. तुम्हाला वाचण्याचा जो वेळ असतो तो एकच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही वाचा. दुपारी 12 ते 12:30 वाचू नका. जर तुम्हाला बघा 4च्या आधी शक्य झालं तर 4 वाजेच्या आधी प्रयत्न करायचा आहे आपल्याला पठण करण्याचा. शक्य नाही झालं, ड्युटी आहे किंवा बऱ्याच अडचणी आहेत, तर संध्याकाळी करा तरी सुद्धा चालेल, पण प्रयत्न करायचा पण 4च्या आधी वाचन करायचा. 12 ते 12:30 दुपारचा कालावधी असतो, तिथे वाचन करत नाही. त्यावेळेस दत्त महाराज जे असतात ती सेवा केली जात नाही. या पद्धतीने करा. आता नियम काय असतात, आता नियम म्हणजेच काय बघा, आपण जे 7 दिवस पारायण करणार आहोत किंवा या ग्रंथाचं जेव्हा आपण पारायण आपण ह्याच दिवसांमध्ये नाही की इतर दिवसांमध्ये सुद्धा करत असतो, तेव्हा आपण मांसाहार टाळायचा आहे, कडकडीत वर्ज्य करायचं आहे. याला ब्रह्मचर्य पालन करावं का, तुमची इच्छा असेल, तुम्ही करू शकत असणार तर करू शकतात. तुमच्याकडनं म्हणजे कराच असं मी तुम्हाला सांगेल. ब्रह्मचर्य पालन करावं. 7 दिवसाची गोष्ट काही जास्त नाही. त्यानंतर बघा, मांसाहार कडकडीत वर्ज्य करा, परान्न वर्ज्य करा. काळे कपडे जे असतात, ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण म्हणजे वाचन करत असताना काळे कपडे परिधान करायचे नाहीत. तसेच आपले जे कपडे असतात ते स्वच्छ असे असावेत. तर काचेच्या बांगड्या, हळदी कुंकू कपाळी लावायचं, डोक्यावर पदर, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला वाचन करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही वाचन करू शकतात आणि या ग्रंथाचे पारायण आपण करू शकतो. याचं उद्यापन कसं करावं किंवा काय करावं, उद्यापनाला 4 नैवेद्य असतात का ज्या पद्धतीने गुरुचरित्राला असतात, तर तसे काही नाही. या ग्रंथाच्या पारायणाचं सांगता किंवा उद्यापन येईल त्या दिवशी आपण बघा, गोडाचा नैवेद्य काहीतरी जे महाराजांना आवडेल, आपल्याला वाटतं की महाराजांसाठी हे मला बनवायचं आहे, तो पदार्थ तुम्ही बनवू शकतात. अगदी डाळ भात, घेवड्याची भाजी, चपाती किंवा लाडू बेसनाचे, पुरणपोळी, या पद्धतीने खीर, जे आपल्याला वाटतं की मला बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकतात. नैवेद्य दाखवू शकतात. शक्य झालं तर 1 सुवासनीची ओटी भरा किंवा मग ब्राह्मणाला शिधा दान करा किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही दान करा. गरिबांना अन्नदान करा. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. महाराजांना ते खूप आवडतं, म्हणून तुम्ही गरिबांना अन्नदान करू शकतात. अन्नदान म्हणजे खायला पदार्थ
अर्थ देणे डायरेक्ट. असं नाही की तुम्ही पैसे दिले आणि कारण कोण कसं असतं ते आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे ते सुद्धा दोष आपल्याला लागत असतात. कधीही तुम्ही दान करताना जो गरजू व्यक्ती असेल त्यालाच दान करा, तेव्हा आपल्याला पुण्यप्राप्ती मिळत असते. म्हणून लक्षात ठेवून या गोष्टी करायच्या आहेत. किंवा केंद्रामध्ये दान करा तरीसुद्धा चालेल. महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी माथा टेकायचा आहे सांगता असेल त्या दिवशी त्यांना सांगा की ही सेवा तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. अशा पद्धतीने हे बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात आणि नक्कीच याची पुण्यप्राप्तीसुद्धा तेवढीच आहे जेवढं गुरुचरित्र पारायणाची पुण्यप्राप्ती असते. अगदी 1 तास तुम्हाला लागत असतो आणि त्या पद्धतीने आपण करू शकतो. आता विष्णू सहस्रनाम वाचावं का या ग्रंथासाठी? जसं आपण गुरुचरित्राला वाचतो तर नाही, विष्णू सहस्रनाम नाही वाचलं तरीही चालेल, वाचत नाही तो काही नियम नाही. फक्त तुम्हाला सांगेल महाराजांजवळ आपण क्षमा मागावी की चूक भूल झाली असेल तर मला माफ करा. नंतर तुम्हाला सांगेल निंदा नालसी कोणाची करायचं नाही, वाईट कोणाला बोलू नका, शिवीगाळ करू नका, भांडण करू नका. आपलं नामस्मरण सतत ठेवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणामध्ये राहा. अवश्य तुम्हाला महाराज काहीतरी संकेत दृष्टांत देत असतात. त्यामुळे या ग्रंथाचं पारायण आपण करून आपल्या माऊलीच्या चरणी सेवा अर्पण करू शकतो. ठीक आहे, चला मग नक्कीच कोणाला शक्य झालं नाही, गुरुचरित्र पारायण करणं शक्यच नाही, तर त्यांनी या ग्रंथाचं पारायण नक्कीच आपल्या घरामध्ये करावं. चला मग सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.